पादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघस्स सामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध, ज्या तथागताने संपूर्ण मनुष्य प्राण्यांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी ज्या सद्धम्माची निर्मिती केली असा सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचे आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपिता बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी या ऐतिहासिक शहराच्या पायथ्याशी जे अत्यंत विशाल असा जो पहाड आहे, डोंगर आहे, त्या डोंगरामध्ये सातवाहन काळामध्ये अत्यंत पवित्र अशा त्रिरश्मी लेणी म्हणजे खोदण्यात आलेल्या आहे। हा अत्यंत रमणीय असा परिसर आहे आणि निसर्गरम्य अशा या वातावरणामध्ये धम्मदेशना देण्याचा एक विशेष असा आनंद प्राप्त होत आहे। आपण पाठीमागे बघत आहात 2006 मध्ये नाशिक महानगरपालिकाद्वारा या ठिकाणी सुंदर अशा स्तूपाची निर्मिती करण्यात आलेली आहे। या स्तूपामध्ये हा वर्षावास सातत्याने संपन्न होत असतो आणि बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी योगदान देण्यात येत असते। आज या मंगलमय प्रसंगी वर्षावासाच्या या पवित्र अशा कालखंडामध्ये उपासक आणि उपासिकांनी कशा प्रकारचं आचरण करावं, कशा प्रकारचं जीवन जगावं यावरती धम्मदेशना देण्याचा प्रयत्न करतो। खरं तर हा जो वर्षावास आहे, हा वर्षावासाचा कालावधी अत्यंत पवित्र आहे, अत्यंत महान असा आहे। या वर्षावासाच्या पवित्र अशा कालावधीमध्ये मानवी जीवन सुखमय बनवण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त होत असते आणि या सुवर्ण संधीचा आपण उपयोग घेतला पाहिजे। ऑनलाईन जरी धम्मदेशना आपण श्रवण करत असेल, कारण कोरोनाचा हा काळ असल्यामुळे आपलं स्वतःचं जीवन, स्वतःची सुरक्षा सुद्धा आपण करणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे ऑनलाईन धम्मदेशनेच्या द्वारा आपण बुद्धांची मंगलमय वाणी श्रवण करत असतो आणि ती मंगलमय वाणी श्रवण करण्याचा जो आपला उद्देश आहे, तर आपलं मानवी जीवन सुखमय बनावे, आपण सुखाने समृद्ध व्हावे, आपलं जीवन सुखमय बनावं, आपल्यातील राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहमपणा, गर्व या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करता यावं, हा श्रेष्ठ जो उद्देश आहे, हा श्रेष्ठ उद्देश धम्मदेशना श्रवण करण्याचा आपला असतो। आणि ती धम्मदेशना श्रवण केल्यानंतर माझं जीवन कसं सुखी बनेल, माझं जीवन कशा प्रकारे समृद्ध बनेल, माझ्या जीवनामध्ये माझ्या सर्व प्रकारच्या ज्या काही इच्छा आणि आकांक्षा आहे, त्या इच्छा आणि आकांक्षा कशा प्रकारे पूर्ण होतील, अशा प्रकारची एक सम्यक भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि हा वर्षावासा जो कालावधी आहे, आज या नाशिक शहरामध्ये पूजनीय भंते अस्वजितजी आपल्याला ऑनलाईन धम्मदेशना देत असतात आणि त्यानंतर दुपारी भोजनाच्या नंतर बाबासाहेबांनी अत्यंत परिश्रमाने, अत्यंत मेहनतीने ज्या ग्रंथाची निर्मिती केली, बुद्ध आणि हिज धम्मा, बुद्ध आणि त्यांचा धम्म, या ग्रंथाचं ते पठणसुद्धा, वाचनसुद्धा आणि विश्लेषणसुद्धा करत असतात। म्हणजे ही एक प्रकारची आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आणि त्या संधीचा सदुपयोग आपण
आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ऑनलाईन धम्मदेशना आपण श्रवण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपलं जे जीवन आहे, आपलं जीवन अनित्य आहे, आपलं जीवन क्षणभंगुर आहे, नष्ट होणार आहे. या कोरोनाच्या कालावधीमध्ये आपल्याला त्या सर्व गोष्टींची अनुभूती आली. आपण प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला. अनेक आपले अपतेष्ट जे की अत्यंत चांगल्या प्रकारचे होते ते सुद्धा अपतेष्ट आपल्यामधून निघून गेले आहे. म्हणजे जीवन किती महत्त्वपूर्ण आहे, जीवन किती अनमोल आहे, जीवन किती म्हणजे सार्थकी आपल्याला लावायचं आहे. या श्रेष्ठ उद्देशाने आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण या वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपलं मन प्रसन्न असते, आपलं मन आनंदी असते आणि आनंदामध्ये प्रसन्नतेमध्ये आपण अधिक पुण्यकर्म, अधिक कुशल कर्म, अधिक चांगल्या प्रकारचं आपण कर्म केलं पाहिजे. तर या वर्षावासाच्या कालावधीमध्ये विशेष रूपाने आपण काय केलं पाहिजे, वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपलं आचरण कशा प्रकारचं असलं पाहिजे, आपण जीवन कसं जगलं पाहिजे, तर यावरती आज ही धम्मदेशना आपण श्रवण करणार आहोत. भगवंत असे म्हणतात की सदग्रहस्थांनो आणि सदग्रहिणींनो, आपल्या जीवनामध्ये 3 गोष्टीचं आपण आचरण केलं पाहिजे. 3 गोष्टीचं आपण या वर्षावासाच्या कालावधीमध्ये पालन केलं पाहिजे. या 3 गोष्टींना आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, त्याचं चिंतन मनन आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. त्या 3 गोष्टी म्हणजे कोणत्या आहे, तर त्या 3 गोष्टी म्हणजे दान आहे, दुसरं शील आहे आणि तिसरी गोष्ट प्रज्ञा आहे. म्हणजे दान, शील आणि प्रज्ञा ह्या 3 गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये केल्या पाहिजे. आता कधी आपल्या मनामध्ये अशी भावना उत्पन्न होते की संपूर्ण भिक्षू लोक दानावरच का बोलतात किंवा दानच का सांगतात. परंतु बांधवांनो, दान हा मनुष्याच्या जीवनाच्या दुःखातून मुक्त होण्याचा पाया आहे. दानाशिवाय धम्म नाही आहे. दान मनुष्याच्या जीवनामध्ये हे सत्कारणी लावण्यासाठी, कुशल कर्म करण्यासाठी सहाय्यक ठरत असते. अलीकडच्या काळामध्ये दानाची जी व्याख्या आपण केलेली आहे ती अत्यंत चुकीची केलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला कधी असं वाटतं की दान म्हणजे केवळ पैसे, परंतु दान म्हणजे केवळ पैसे नाही आहे. दान केवळ पैशाला म्हटलं जात नाही आहे आणि त्यातल्या त्याला पुन्हा धम्मदान म्हटलं जातं. म्हणजे ही जी संकल्पना आहे ती अत्यंत चुकीची आहे. आपण आपल्या अज्ञानामधून निर्माण केलेली ही संकल्पना आहे. मग दान म्हणजे काय आहे, दान आपण काय केलं पाहिजे, कशा प्रकारचं केलं पाहिजे, कोणाला केलं पाहिजे, अशा प्रकारचा भगवंताचा उपदेश अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मग या वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण दान काय केलं पाहिजे, कशा प्रकारचं केलं पाहिजे. सुरुवातीला आपण दान म्हणजे काय हे बघूया. दानाचे 3 प्रकार भगवंताने सांगितले आहे. धम्मदान, अमिषदान आणि अभयदान. ह्या 3 दानाचे मुख्य प्रकार आहे. धम्मदान, पैशाला धम्मदान म्हटलं जात नाही. आपण म्हणजे 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये दान केले की 100 रुपये धम्मदान दिलं असं आपण म्हणत असतो. ही चुकीची संकल्पना आहे, ही मिथ्या संकल्पना आहे. धम्मदान म्हणजे पैसेदार नफे. आणि मग दानाची जी व्याख्या आहे, दानाची जी महत्ता आहे, दानाची जी विशेषता आहे, तर ती आपण समजून घेतली पाहिजे. धम्मदान म्हणजे उपदेश देणे, उपदेश करणे. जे उपदेश आपण दुसऱ्याला सांगितल्यानंतर त्याचं सुख होईल, त्याचं कल्याण होईल, त्याचं मंगल होईल, त्याला सुखाचा मार्ग प्राप्त होईल. म्हणजे जो उपदेश भगवंताने 45 वर्षापर्यंत लोकांच्या हितासाठी, लोकांच्या सुखासाठी, लोकांच्या कल्याणासाठी भगवंताने आणि भिक्खू संघाने दिला, त्याला धम्मदान असं म्हटलं जातं. आजही वर्तमान काळामध्ये असंख्य भिक्खू संघ धम्मदान करतो. आज घडीला वर्तमान काळामध्ये सुद्धा काही श्रद्धासंपन्न उपासक आहेत की जे लोकांना धम्माचा उपदेश करतात, लोकांना मार्गदर्शन करतात, लोकांना सांगतात. तेही सुद्धा आपल्या परीने धम्माचं एक दानच करत आहेत. म्हणजे आपण लोकांना जेव्हा काहीतरी चांगलं सांगत असतो, आपल्या सांगण्यामुळे लोकांचं हित होत आहे, लोकांचं कल्याण होत आहे, लोकांचं मांगलिक होत आहे, लोक चांगल्या मार्गाला लागत आहे, तर त्याला धम्मदान अशा प्रकारचं म्हटलं जातं. म्हणून पैसे म्हणजे धम्मदान नव्हे, वस्तू म्हणजे धम्मदान नव्हे, तर उपदेश जेव्हा आपण देत असतो त्याला धम्मदान अशा प्रकारे म्हटलं जातं. ही धम्मदानाची व्याख्या आपण सुरुवातीला समजून घेतली पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं दान आहे अमिषदान. अमिषदान म्हणजे वस्तू स्वरूपामध्ये दान देणे, आहे की नाही. मग वस्तू स्वरूपामध्ये काय येतं, वस्तू स्वरूपामध्ये भोजन येते, वस्तू स्वरूपामध्ये चिवर येते,
वस्तू स्वरूपामध्ये पैशाचं आर्थिक दान येते, वस्तू स्वरूपामध्ये अष्टपरिष्काराचं दान येते, वस्तू स्वरूपामध्ये विहाराचं दान येते, वस्तू स्वरूपामध्ये कुटीचं दान येते. म्हणजे बाह्य जेवढं काही दान आहे की नाही, देण्यासारख्या ज्या ज्या काही वस्तू असतात त्याला आमिष दान असं म्हटलं जातं. आणि मग आमिष दान करून आपण पुण्य प्राप्त करू शकतो आहे की नाही. या वर्षावासाच्या कालावधीमध्ये भिक्खू संघाची आपण सेवा केली पाहिजे, त्यांना भोजन दान आपण दिलं पाहिजे, त्यांना वस्त्रदान आपण दिलं पाहिजे, त्यांना औषधी दान आपण दिली पाहिजे, आणि जे काही आवश्यक असतात त्या वस्तू आपण त्यांना दान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ज्याला आमिष दान आहे की नाही, आमिष दान असं म्हटलं जातं. ते आमिष दान जर आपण आपल्या जीवनामध्ये जर करत असेल तर खऱ्या अर्थाने आपल्याला सुख प्राप्त होऊ शकते, खऱ्या अर्थाने आपण सुखाच्या मार्गाचं अनुसरण करू शकतो. कारण हे आमिष दान आपल्या मनातील जी लोभाची भावना आहे, दान का केलं पाहिजे, दान कशासाठी केलं पाहिजे, तर आपल्या मनामध्ये असणारा जो लोभ आहे, आपल्या मनामध्ये असणारी जी तृष्णा आहे, या तृष्णेला नष्ट करण्यासाठी, नाहीसं करण्यासाठी आपण आमिषदान केलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपण आमिषदान करत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये असणारा जो लोभ आहे की ना, आपल्या मनामध्ये जी लोभाची भावना आहे, तर त्या लोभाच्या भावनेला आपण नष्ट करू शकत नाही. आणि म्हणून आपण आमिषदान करून आपला लोभ आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे वस्तू स्वरूपामध्ये जेव्हा आपण दान करत असतो तर त्याला आमिष दान असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर तिसरा दानाचा प्रकार आहे अभय दान. अभय म्हणजे दुसऱ्याला जीव देणे, दुसऱ्याला संरक्षण देणे आहे की नाही. अभय दानामध्ये जसं की अनेक लोक आपले किडनी दान करतात, अनेक लोक आपले डोळे नेत्रदान करतात, अनेक लोक आपलं ब्लड रक्तदान करतात. म्हणजे अशा प्रकारे शरीराचा अवयव जेव्हा आपण दुसऱ्यांना दान करत असतो तर त्याला ते जीवदान मिळते आहे की नाही. डोळे दिले असतील तर दुसऱ्याला डोळे मिळतात आहे की नाही. आपण जर समजून घ्या किडनी दिली असेल तर दुसऱ्याला किडनी मिळू शकते, आपण जर आपल्या ब्लड दिलं असेल तर ते दुसऱ्याला म्हणजे सहाय्यक ठरू शकते. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या शरीराचा अवयव दान करणे, आपल्या शरीराचा अवयव दुसऱ्याला देणे, त्याला अभय दान असं म्हटलं जातं. दुसऱ्या बाजूने प्राण्यांचं संरक्षण करणे आहे की नाही, दुसऱ्या बाजूने प्राण्यांची हत्या न करणे, कुठल्याही प्रकारे प्राण्याला संरक्षण देणे, प्राण्याला जीवदान देणे. त्यानंतर झाडं सुद्धा आपण तोडू नये आहे की नाही, झाडाचं सुद्धा आपण म्हणजे निसर्गाचं संरक्षण केलं पाहिजे, निसर्गाला आपण समतोल ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे मनुष्यांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी जे जे आपण दान करत असतो तर त्याला अभय दान असं म्हटलं जातं. ही दानाची व्याख्या आहे. पैसे ही दानाची व्याख्या नाही आहे, तर ते आमिष दानामध्ये येत असते. ही दानाचे प्रकार आहे. तर या वर्षावासाच्या कालावधीमध्ये अशा प्रकारचं हे दानकर्म आपण केलं पाहिजे, हे पुण्यकर्म आपण केलं पाहिजे. त्याच्यानंतर म्हणजे दान आपण जे देत असतो तर ते दान सफल कसं होते, किंवा ते दान आपण नेमकं कोणाला दिलं पाहिजे, आपण ते कशा प्रकारचं दिलं पाहिजे, तर भगवंत असे म्हणतात की म्हणजे 4 प्रकारची लोक दान ग्रहण करणारे आणि दान देणारे आहे. पहिल्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात की एखादा मनुष्य दान देत असतो आहे की नाही, तो प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने, प्रमोदी चित्ताने आहे की नाही दान देतो, श्रद्धेनं तो दान देत असतो. परंतु ज्याला ते दिलं जातं आहे की नाही, ज्याला ते दान दिलं जातं तर तो काही सिलवान नसतो, तो काही सदाचारी नसतो, तो काही गुणवान नसतो, तो काही चांगल्या प्रकारचं जीवन जगणार नसतो. तर मग हे जे आपण दिलेलं दान असते तर त्याचा काय लाभ आहे, तर भगवंत असे म्हणतात की हे जे दानकर्म आहे तर हे दानकर्म म्हणजे आपल्याकडून ते शुद्ध होत असते, देणाराकडून ते शुद्ध होते. घेणारा जरी तशा प्रकारचा दुराचारी असेल, वाईट असेल, पापी असेल, परंतु देणाराचं मन हे अत्यंत प्रसन्न असते, अत्यंत प्रमुदित असते, अत्यंत आनंदी असते. त्याच्यानंतर कधी कधी असं होते की देणारा हा अकुशल भावाचा असतो, वाईट असतो, परंतु इच्छा उत्पन्न होते आणि तो दान करत असतो. तर घेणारा मात्र अत्यंत शीलवान असतो, अत्यंत आचारी असतो, अत्यंत गुणवान असतो, अत्यंत चांगल्या प्रकारचं जीवन जगणारा तो असतो. भगवंत असे म्हणतात की हे जे दानकर्म आहे, देणारा जरी शीलवान नसेल, सदाचारी नसेल, गुणवान नसेल, परंतु घेणारा आहे की नाही, घेणारा शीलवान आहे, घेणारा चांगल्या प्रकारचं जीवन जगणार आहे, त्याच्यामुळे घेणाराकडून हे दानकर्म शुद्ध होत असते. त्याच्यानंतर तिसरा प्रकारामध्ये बुद्ध असे म्हणतात की घेणारा आणि देणारा हे दोघेही दुराचारी असतात, हे दोघेही म्हणजे शीलवान नसतात, हे दोघेही गुणवान नसतात, हे दोघेही नीतिवान नसतात. मग या दानाचं काय होते, तर भगवंत असे म्हणतात की हे जे दान आहे तर हे वाळवंटामध्ये देण्यासारखं आहे.
हे दान वाळवंटामध्ये करण्यासारखं आहे. हे दान तणाने युक्त असणाऱ्या शेतामध्ये बी पेरण्यासारखं आहे. त्याचं विशेष असं काहीही लाभ काहीही परिणाम होत नसतो. म्हणून अशा प्रकारचं दान कर्म हे व्यर्थ जात असते असं भगवंताने म्हटलं. कर्मबलातून थोडंफार ते शुद्ध होत असेल, परंतु ते मात्र स्वभावता व्यर्थ जाते असं भगवंताने म्हटलं आहे. चौथ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात की देणारा सुद्धा सिलवान असतो आणि घेणारा सुद्धा सिलवान असतो. घेणारा देणारा दोघंही सिलवान असतात, सदाचारी असतात, चांगल्या प्रकारचं जीवन जगणारे असतात. भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचं दान हे अत्यंत सार्थक ठरत असते. अशा प्रकारचं दान हे महान आणि असीम असं फळ देणारं ठरत असते. म्हणजे अशा प्रकारे आपण दानाची भावना देत असताना आपण आपलं चित्त प्रसन्न असावं, आनंदी असावं. आपलं मन प्रसन्न असेल, राग नसेल, द्वेष नसेल, लोभ नसेल, मोह नसेल, मीपणा नसेल, अहंपणा नसेल, गर्व नसेल, या सर्व प्रकारच्या विकाराने रहित जेव्हा आपण अगदी तशाच प्रकारच्या व्यक्तींना दान करत असतो तर ते आपल्यासाठी सुखासाठी अत्यंत कल्याणकारक असते. म्हणून भगवंत असे म्हणतात की संघाला दिलेलं दान हे सतपात्री असते. संघाला दिलेलं दान हे महान पुण्य प्राप्त करून देणार असतं आणि म्हणून नेहमी आपण संघाला दान कर्म केलं पाहिजे. त्याच्यानंतर दान देण्याच्या पद्धती आहे. दान देण्याची क्वालिटी सुद्धा भगवंताने सांगितलं आहे. कधी कधी भगवंत असे म्हणतात की आपण जे दान देत असतो, आपण ज्या वस्तू वापरतो, ऐक ना, आपण जे वस्त्र वापरतो, आपण जे भोजन ग्रहण करतो, ठीक आहे, याच्यापेक्षा उच्च दर्जाचं दान जेव्हा आपण भिक्षूंना देत असतो, उच्च दर्जाचं म्हणजे त्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचं, तर त्या ठिकाणी दानपती मनुष्य ठरत असतो. ऐक ना, त्या ठिकाणी दानपती मनुष्य ठरतो. जर आपण जे भोजन करतो, आपण जे वस्त्र वापरतो, अगदी त्या समान रूपाने इक्वल जर आपण दान कर्म करत असेल तर तो दान सहाय्यक ठरत असतो. आपण जे वापरतो, आपण जे खातो, त्याच्यापेक्षा लो क्वालिटीचं जर आपण दान कर्म केलं तर तो दान दास ठरत असतो, है की नाही. बुद्ध असे म्हणतात की एकतर दानपती बनावं किंवा दान सहाय्यक बनावं, दान दास आपण कधीही बनू नये. मग दानपतीमध्ये कोणतं दान येतं? दानपतीमध्ये जे श्रद्धा संपन्न उपासक उपासिका दान कर्म करत असतात, तर या वर्षावासाच्या कालावधीमध्ये तुम्हाला दानपती बनण्याची एक संधी आहे. दानपती तुम्ही बनू शकता. सर्वश्रेष्ठ हे दानाचा प्रकार आहे. कसं दानपती बनू शकता तुम्ही? जे भिक्षूंना तुम्ही भोजन देत असता, जे अत्यंत श्रद्धेनं, अत्यंत स्वादिष्ट, अत्यंत रुचकर अशा प्रकारचं आपण भोजन दान देता. म्हणजे तुम्ही जे भोजन ग्रहण करता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने, आहे की नाही, कितीतरी पटीने अत्यंत चांगल्या प्रकारचं, अत्यंत स्वादिष्ट असं तुम्ही भोजनदान भिक्खूंना देत असता. म्हणजे या ठिकाणी तुम्ही दानपती बनता, आहे की नाही, या ठिकाणी तुम्ही दानपती बनता. भोजन म्हणजे अत्यंत सर्वश्रेष्ठ, अत्यंत श्रद्धेनं आपण भिक्षूंना देत असतो, आहे की नाही. आणि श्रद्धेनं आपण भिक्षूंना भोजनदान दिल्यामुळे आपण जे करतो त्याच्यापेक्षा चांगल्या दर्जाचं, उच्च दर्जाचं आपण भोजन भिक्षूंना देत असतो. परिणामतः आपण दानपती ठरत असतो. मग तुम्ही भिक्षूंना जे दान कर्म करता या वर्षावासाच्या पवित्र कालावधीमध्ये किंवा अन्य ठिकाणी सुद्धा, तर तुम्हाला काय लाभ होतो? ऐक ना, तुम्हाला काय लाभ होतो? तर भगवंत असे म्हणतात की तुम्हाला सुद्धा आणि घेणाराला सुद्धा, म्हणजे देणाराला आणि घेणाराला सुद्धा लाभ होत असतो. भोजन दानाच्या बाबतीमध्ये भगवंत असे म्हणतात, जिगच्छा परमा रोगा. भूक हा मनुष्याला लागलेला एक रोग आहे. अगदी जन्मापासून ते मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत या रोगाला तुम्हाला धारण करावं लागतं. हे रोग तुमच्या सोबत असतो आणि शेवटी मृत्यूला जेव्हा आपण प्राप्त होतो तेव्हाच हा रोग आपण आपल्या म्हणजे मनातील नष्ट होऊ शकतो. म्हणजे या रोगावरती औषध म्हणून अन्न आहे. आणि एका भिक्षूंचा लागलेला रोग आपण जेव्हा नष्ट करतो तर अंतर मनातून, अंतर हृदयातून आपल्याला प्रसन्न भावना, प्रसन्न आशीर्वाद, प्रसन्न मंगलमैत्रीची भावना प्राप्त होत असते. आणि भोजनामुळे भिक्षूंना तुम्ही 5 गोष्टी दान करता. 5 गोष्टीचं दान तुम्ही भिक्षूंना देता. भिक्षू सुद्धा मंगलमैत्रीची भावना करून, आशीर्वाद देऊन, तुम्हाला सील देऊन त्या ठिकाणी 5 गोष्टी तुम्हाला सुद्धा प्राप्त होऊ शकतात. परंतु फरक एवढाच आहे की भिक्षूंना दिलेलं दान हे तात्काळ क्षणामध्ये दिठ्ठ धम्म वेदनीय कर्मामध्ये प्राप्त होत असते. दानाचे काही प्रकार किंवा कर्माचे काही प्रकार भगवंताने सांगितले. काही काही कर्म असे असतात ज्याला दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म असं म्हटलं आहे. तात्काळ फळ देणारं कर्म, अगदी कर्म केल्याबरोबर फळ मिळत असते, त्याला दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म असं म्हटलं आहे. कधी कधी काही वेळानंतर आपल्याला कर्म फळ मिळते, त्याला अपरिहार्य
वेदनीय कर्म असं म्हटलं आहे. आणि कधी कधी काही वेळानंतर, काही वर्षानंतर, काही महिन्यानंतर आपल्याला फळ मिळते, त्याला अपरिहार्य वेदनीय कर्म असं म्हटलं आहे. चौथा प्रकार आहे अहोसी कर्म. त्याचा परिणाम काही विशेष असा होत नसतो. मग भोजनदान हे दिठ्ठ धम्म वेदनीय कर्मामध्ये येत असते. जे भोजनदान आपण करता तर ते दिठ्ठ तात्काळ फळ देते. भिक्षूंनी भोजन केल्याबरोबर 5 गोष्टी त्याला प्राप्त होतात. कोणत्या 5 गोष्टी? त्याला आयुष्य मिळते, त्याला वर्ण मिळते, त्याला सुख मिळते, त्याला बल मिळते आणि प्रज्ञा प्राप्त करण्यासाठी ते भोजन सहाय्यक ठरत असते. म्हणजे आपण दिलेल्या भोजनामुळे आयुष्य मिळालं, आपण दिलेल्या भोजनामुळे सुख मिळालं, आपण दिलेल्या भोजनामुळे बल मिळालं, आपण दिलेल्या भोजनामुळे वर्ण सतेज झाला. सिद्धार्थ गौतम जेव्हा माता सुजातेची खीर सेवन करून सम्यक संबोधीला प्राप्त होतात, बुद्ध जेव्हा महापरिनिर्वाणाला प्राप्त होण्याच्या पूर्वी आनंदाला म्हणतात की आनंदा, माझ्या जीवनामध्ये 2 भोजनाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. समान रूपाने ते फळ देणारे आहेत. कोणते 2 भोजन? एक भोजन सुजाता मातेने दिलं होतं, ज्या भोजनाच्या बलाने मला 5 गोष्टी प्राप्त झाल्या. मला आयुष्य, वर्ण, सुख आणि बल आणि प्रज्ञा ह्या 5 गोष्टी प्राप्त झाल्या. माता सुजाताने दिलेल्या भोजनामुळे मला सम्यक संबोधीचा लाभ झाला. हे भोजन महान पुण्य प्राप्त करून देणार आहे. ज्या भोजनामुळे मला महापरिनिर्वाणाचा लाभ झालेला आहे, तर ते भोजन सुद्धा महान असं फळ देणारं ठरत आहे. महान ते भोजन आहे. म्हणजे भोजन दिल्यामुळे ह्या 5 गोष्टी आपण भिक्षूंना दान करत असतो. आयुष्याचं दान, वर्णाचं दान, सुखाचं दान आणि बलाचं दान व प्रज्ञेचं दान. अगदी तशाच प्रकारे ह्या 5ही गोष्टी, हे 5ही बल तुम्हाला सुद्धा प्राप्त होऊ शकतात. तुम्हाला आयुष्य, वर्ण, सुख, बल, प्रज्ञा ह्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात. परंतु फरक एवढाच आहे की तुम्हाला त्याचा कालावधी थोडासा अधिक लागू शकतो, आहे की नाही. परंतु भिक्षूंना मात्र तात्काळ फळ त्या ठिकाणी मिळत असतं. या संसारामधला कोणता असा मनुष्य आहे की ज्याला सुख नको आहे, ज्याला समाधान नको आहे, ज्याला आपल्या जीवनामध्ये म्हणजे आनंद नको आहे? जगातला प्रत्येक मनुष्य आयुष्य, वर्ण, सुख, बल ह्या 5 गोष्टी त्याला प्राप्त व्हाव्या यासाठी जीवन जगत असतो. रात्रंदिवस आपण परिश्रम करतो, मेहनत करतो, कष्ट करतो. कशासाठी? तर आपण सुखी राहावे, आपण समाधानी राहावे, आपण चांगल्या प्रकारचं जीवन जगावं, यासाठी आपण सगळ्या प्रकारचे प्रयत्न करत असतो. रात्रंदिवस जर आपण राबत असेल तर कशासाठी? तर सुखाला प्राप्त होण्यासाठी, समाधान प्राप्त होण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये म्हणजे आपण आनंदी राहावे यासाठी आपण सर्व काही प्रयत्न करत असतो. आणि बांधवांनो, ही एक सुवर्ण संधी आहे. या वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपल्याला दान कर्म करून आपल्या जीवनामध्ये महान असं पुण्य संपादन करण्याची एक सुवर्ण संधी आहे. कारण जेव्हा जेव्हा आपल्या चित्तामध्ये अशा प्रकारची भावना उत्पन्न होत असते, तर तात्काळ क्षणी आपण ते कर्म केलं पाहिजे. मग 1 शिलाचं तुम्ही पालन करा, 2 शिलाचं पालन करा, 3 शिलाचं पालन करा, 5 शिलाचं पालन करा, 10 शिलाचं पालन करा, 8 शिलाचं पालन करा, आहे की नाही. म्हणजे जेवढं तुम्ही शिलाचं पालन केलं तेवढं सुख तुम्हाला प्राप्त होत असते. 1 शिलाचं पालन करून सुद्धा मनुष्य दुःखमुक्त होऊ शकतो, ऐक ना. सुरुवातीला 1 शिलाचा जर लाभ मनुष्याला जर मिळाला, 1 शिलाचं पालन केलं त्याने काटेकोरपणे आणि त्याला जर लाभ मिळाला, तर मनुष्य सर्व शिलाचं पालन करू शकतो. म्हणून कमीत कमी 1 शिलाचं आपण पालन आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. तसं या वर्षावाच्या कालावधीमध्ये तुम्हाला अनुभव येईल की 1 शिलाचं मी पालन करेल, मी कुठल्याही प्रकारे प्राण्यांची हिंसा करणार नाही, अशा प्रकारची भावना 3 महिन्यापर्यंत तुम्ही धारण करा. किंवा मी चोरी करणार नाही, चोरीची भावना माझ्या चित्तामध्ये उत्पन्न करणार नाही, अशा प्रकारे तुम्ही त्याचं पालन करा. मी कुठल्याही प्रकारची व्यभिचाराची भावना माझ्या चित्तामध्ये निर्माण करणार नाही, असा तुम्ही संकल्प करा आणि त्याचं पालन करा. मी खोटं बोलणार नाही, मी निंदानास्ती करणार नाही, मी चहाडी चुगली करणार नाही, मी व्यर्थ बडबड करणार नाही. कारण सील हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. दुसरा धम्म सांगताना भगवंत असे म्हणतात की सील पालन असलं पाहिजे, सदाचार असला पाहिजे, नीतिमत्ता असली पाहिजे, सुचरित धम्माचं अंग आपल्यामध्ये असलं पाहिजे. जर सुचरित धम्माचं अंग जर आपल्यामध्ये असेल तर खऱ्या अर्थाने आपण सुखाला प्राप्त होऊ शकतो, अन्यथा सुखाला आपण कधीही प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी कधी कधी उदाहरणावरून आपल्याला भगवंताचा सद्धम्म समजू शकतो, आहे की नाही. एखादं उदाहरण जर सांगितलं, एखादं उदाहरण जर आपण ऐकलं, तर तात्काळ क्षणी आपल्याला त्याचा लाभ म्हणजे कशा प्रकारचा होत असतो किंवा कशा प्रकारे मनुष्याचं चित्त प्रवृत्त होते, बदलते, हे आपल्याला लक्षामध्ये येऊ शकते. एक वेळचा प्रसंग आहे. भगवंत श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत असताना सुमन श्रेष्ठीकडे भगवंत येत असतात आणि सुमन श्रेष्ठीकडे भगवंत आल्यानंतर सुमन श्रेष्ठी भगवंताचं खूप चांगल्या प्रकारचं अभिवादन करतो, त्यांचा सन्मान करतो, सत्कार करतो, त्यांना भोजन दान देत असतो. सुमन श्रेष्ठीकडे म्हणजे
मल्लिका राणीची एक दासी म्हणजे दररोज फुलं आणण्यासाठी जात असते है ना. सुमन श्रेष्ठीकडे फुलं असतात. सुमन म्हणजे फुल, त्याच्याकडे फुलाची बाग असल्यामुळे त्याचं नाव सुमन असं ठेवण्यात येत असते. आणि सुमन श्रेष्ठीकडे खूप मोठी विशाल बाग असते. तर मल्लिका राणी आपली दासी खुजुत्तरा हिला फुलं आणण्यासाठी म्हणजे दररोज पाठवत असते. 8 कारशापण तिला ती देत असते. आणि 8 कारशापणाची म्हणजे जे काही खुजुत्तरा दासी आहे तर त्या 8 कारशापणाचे फुलं काय आणत नसते. ती काय आणते, फक्त 4 कारशापणाचे फुलं आणत असते. आणि 4 कारशापण दररोज चोरून ठेवत असते. मल्लिका राणीला काय माहीत आहे ती गोष्ट. मल्लिका राणीला असं वाटतं की 8 कारशापणाचे हे फुलं येतात आणि तशा प्रकारे ती धारण करते की ही 8 कारशापणाचे फुलं आहे. आणि एक दिवस काय होत, ज्या दिवशी म्हणजे सुमन माळ्याकडे बुद्ध येतात तेव्हा सुमन माळी म्हणतो की हे खुजुत्तरा, आज तू थोडा वेळ थांब, आज तुला थोडा वेळ थांबावं लागेल, कारण आज माझ्याकडे भगवंत आले, आज माझ्याकडे भिक्खू संघ आला आहे आणि मला फुलाने भगवंताची पूजा करायची आहे, मला फुलाने भगवंताचं स्वागत करायचं आहे, सन्मान करायचा आहे. त्यामुळे आज मी तुला लगेच काही फुलं देणार नाही. भगवंताची पूजा झाल्यानंतर तू वाटलंस तर फुलं घेऊन जा, परंतु आज या क्षणी तुला खूप चांगली संधी आहे, तुझ्या जीवनामध्ये खूप चांगली संधी आहे, कारण तुला धम्मदेशना श्रवण करायला मिळणार आहे. जर तुझं पुण्य असेल, तुझं कुशल कर्म असेल, बघ तू या क्षणी आली आणि भगवंत माझ्याकडे आले, म्हणजे ही अत्यंत पुण्याची गोष्ट आहे, ही अत्यंत महान अशी गोष्ट आहे की तुला आज धम्म श्रवण करायला मिळाला आहे. कारण तू तर दासी आहे, तू दासी असल्यामुळे तुझ्या कार्यामध्ये तू नेहमी व्यस्त असते, आहे की नाही. तुझं कार्य तुला करावं लागतं, दास्य कर्म तुला करावं लागतं आणि धम्म उपदेश श्रवण करण्याची तुला संधी कुठे मिळणार आहे. तर ही एक सुवर्ण संधी आहे, ही खूप चांगल्या प्रकारची संधी आहे. तर या संधीचा लाभ, या संधीचा फायदा तू तुझ्या जीवनामध्ये जर घेतला तर खूप कल्याणकारक होईल. आणि म्हणून तू थांब आणि भगवंताचा उपदेश श्रवण करून नंतर उरले तर फुलं तू मात्र घेऊन जा. खुजुत्तराला सुद्धा असं वाटतं की ठीक आहे, आपण असंही जाऊन तरी काय करणार आहोत, आपण इथे बसावं, आपण भगवंताचा धम्म श्रवण करावा. बघा, कधी कधी मनुष्याचं जे पुण्यकर्म असते, कुशल कर्म असते, तर ते जागरूक होत असते. कारण मनुष्याचं पुण्य केव्हा कधी कुठे म्हणजे जागरूक होईल हे आपण सांगू शकत नाही. आणि त्यामुळे जेव्हा मनुष्याचं मन प्रसन्न असते, आनंदी असते, कालेन धम्म सवनं असं भगवंताने म्हटलं. म्हणजे जेव्हा आपण वेळ जाणतो, काळ जाणतो, तर आपण धम्मश्रवण केला पाहिजे. आपण कधीतरी केव्हा तरी धम्मश्रवण करत असतो, कारण या संसारामध्ये असंख्य कामं आपल्याला असतात. संसाराचा गाडा एवढा मोठा आहे, एवढा विशाल आहे. भगवंत असे म्हणतात की या संसारामधून माणसाला वेळच मिळत नाही, या संसारामधून माणसाला म्हणजे उसंत मिळत नाही की आपण काहीतरी चांगलं कर्म करावं, कुशल कर्म करावा, धम्मश्रवण करावा, हे काही आपल्याला मिळतच नाही आहे. कारण संसारामध्ये असंख्य कामं असतात, असंख्य कार्य असतात आणि त्या असंख्य कार्यामुळे आपण 2 शब्द भगवंताचे ऐकावे, भगवंताचा धम्मश्रवण करावा, आपण शिलाचं अनुसरण करावं, प्रज्ञेचा अभ्यास करावा, हे फार क्वचित क्षणे आपल्याला ती संधी प्राप्त होत असते. आणि मग खुजुत्तरा हुशार असते, पूर्व पुण्य असतं, कुशल कर्म असते आणि ते म्हणते की ठीक आहे, आज भगवंताची मी धम्मदेशना श्रवण करणार आहे. बघा, अत्यंत प्रसन्नतेनं, अत्यंत आनंदाने आणि बुद्ध धम्म संघाच्या प्रती दृढ श्रद्धा ती मनामध्ये निर्माण करत असते. आणि दृढ श्रद्धा मनामध्ये निर्माण करून एकाग्र चित्ताने, प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने भगवंताची देशना श्रवण करते. बुद्ध असतात, महाकारुणिक असतात, जगावरती भगवंताची अनुकंपा असते. भगवंत जाणतात की आज खुजुत्तरा दासी ही धम्माला प्राप्त करणार आहे, आज फळाला प्राप्त करणार आहे. आणि म्हणून भगवंत खुजुत्तरा दासीच्या चित्ताचा वेध घेतात आणि तिचं मन जे प्रसन्न आहे, आनंदी आहे, अगदी तिच्या आनंदाला सुटेबल आहे की नाही, अशा प्रकारची देशना भगवंत देत असतात. भगवंत काय देशना देतात, तर भगवंत सुरुवातीला दान सांगतात, दानाबद्दल त्याग सांगतात, दान कसा करावा, कोणत्या प्रकारचा असावा. त्याच्यानंतर भगवंत शील सांगतात. शील सांगितल्यानंतर म्हणजे खुजुत्तरा दासीच्या मनामध्ये म्हणजे प्रकाश पडतो, तिच्या कर्माबद्दल तिला पश्चाताप होतो, ऐक ना. भगवंत शील सांगतात, कारण शील सांगितल्यानंतर खुजुत्तरा दासी दररोज एका शीलाचा भंग करत होती. ती दररोज मलिकेचे 4 कारशापण चोरून घेत होती आणि दररोज 4 कारशापण चोरून घेत असल्यामुळे तिला अत्यंत पश्चाताप झाला, अत्यंत दुःख झालं. आणि त्या क्षणी ती भगवंताकडे जाते, भगवंताला म्हणते की भगवान मला क्षमा करा, भगवान मी अशा प्रकारचं कर्म करत होते. भगवंत असे म्हणतात की कर्माचा पश्चाताप करणे, कर्माला स्वीकार करणे हे आपल्या सुगतीचं लक्षण आहे, हे आपल्या सुखाचं लक्षण आहे. आणि भगवंत
तिला आशीर्वाद देतात, मैत्री भावना करतात आणि मैत्री भावना करून ती प्रसन्न असल्या कारणाने त्या ठिकाणी उपदेश श्रवण करते. बघा पूर्व पुण्य माणसाचे किती महान असते. खुजुत्राने उपदेश श्रवण केल्याबरोबर तिला श्रोतापन्न अवस्था प्राप्त होत असते, म्हणजे ती सुखाला प्राप्त होते. बुद्ध धम्म आणि संघामध्ये ती प्रतिष्ठित होते आणि या 3 रत्नांमध्ये प्रतिष्ठित झाल्यामुळे तिच्या मनामध्ये निर्मळ दिव्य चक्षु तिला प्राप्त होतो आणि श्रोतापन्न या अवस्थेला ती प्राप्त होते. उपदेश झाल्यानंतर भगवंताला ती प्रणाम करते आणि प्रणाम करून मल्लिकेकडे जात असते. जाताना मात्र 8 कारशापनाची फुलं घेऊन जाते. बघा दररोज 4 कारशापनाची फुलं घेऊन जात होती, आज मात्र 8 कारशापनाचे फुलं घेऊन जाते. आणि मग मल्लिका राणी विचारते की का ग खजुत्रा, तुला मी नेहमी 8 कारशापन देत होते, तू जे आज फुलं आणले तर दररोजच्या पेक्षा दुप्पट आहेत, अधिक फुलं आहेत. तू तर मला 4च टोपली फुलं देत होती, आज तू 8 टोपली फुलं आणली आहे. खुजुत्रा खूप हुशार असते, बुद्धिवान असते आणि बुद्धाकडून तिनं सील ग्रहण केलं असते. तेव्हा ती म्हणते आता खोटं सुद्धा बोलणार नाही. ती म्हणते राणी मी दररोज चोरी करत होते, तुम्ही जे दिलेले 8 कारशापन आहे त्या 8 कारशापनापैकी 4 कारशापन मी चोरून ठेवत होते आणि 4 कारशापनाची फुलं मी दररोज आणत असे. मल्लिका राणी म्हणते की तू तर अपराध केला आहे, तू तर दंड केला आहे, तुला तर शिक्षा झालीच पाहिजे. तेव्हा खुजुत्रा म्हणते की राणी मालकीन, तुम्ही जे काही मला शिक्षा देसाल ती शिक्षा मी भोगण्यासाठी तयार आहे, कारण मी तो अपराध केला आहे, मी ते कर्म केलं आहे आणि त्या कर्माचा विपाक, त्या कर्माचा परिणाम तर मला भोगावाच लागणार आहे. निश्चितपणे त्या कर्माचा परिणाम, त्या कर्माचा विपाक मी म्हणजे भोगायला तयार आहे. आपण कोणतीही शिक्षा मला द्या, मी ती भोगण्यासाठी अत्यंत प्रसन्नतेने तयार आहे. तेव्हा मल्लिका राणी म्हणते की तुला तर शिक्षा मिळेल, परंतु तुला जी शिक्षा असेल तर ती शिक्षा अशी असेल की तू दररोज विहारामध्ये जायचं आणि दररोज तू भगवंताचा उपदेश मला येऊन सांगायचं. तेव्हा खुजुत्रा म्हणते की मालकीन हे ठीक आहे, राणी हे ठीक आहे, परंतु मी असा उपदेश तुम्हाला देऊ शकत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की मी तुम्हाला उपदेश करावा तर पहिली गोष्ट मला दास्यत्वातून तुम्ही मुक्त केलं पाहिजे, मला तुम्ही स्वातंत्र्य दिलं पाहिजे. कारण बुद्धांचा उपदेश एक गुलाम दुसऱ्यांना करू शकत नाही. एका गुलामामध्ये राहणारा व्यक्ती, एखाद्या दास्यत्वामध्ये राहणारा व्यक्ती बुद्धांचा उपदेश हा महान आहे, पवित्र आहे, श्रेष्ठ आहे आणि मी तशा प्रकारे करू शकत नाही. त्यामुळे पहिल्यांदा मला दास्यत्वातून तुम्ही मुक्त केलं पाहिजे, मला अत्यंत सुंदर असं वस्त्र दिलं पाहिजे, मला आंघोळ घालण्यासाठी तुम्ही तयार म्हणजे दाशांना दिलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारची खुजुत्रा दासी त्या ठिकाणी मागण्या करते. मल्लिका राणी म्हणते की तुझ्या मनासारखं होईल, तुला जे हवं ते होईल, मी तुला दास्यत्वातून मुक्त करते. दासींना आदेश देते की जा हिला सुगंधित द्रव्याने आंघोळ घाला आणि हिला चांगल्या प्रकारचं वस्त्र द्या आणि तिला वस्त्र दिलं जातं. एक उच्च आसनावरती ती बसते आणि उच्च आसनावरती ती सांगते की मला उच्च आसनावर बसेल, तुम्हाला माझ्या समोर बसावं लागेल. बघा एक दासी, दास्यत्वामध्ये जीवन जगणारी दासी भगवंताच्या एका उपदेशामुळे तिच्या जीवनामध्ये किती परिवर्तन झालं. एक तर दास्यत्वातून मुक्त झाली, दुसरी गोष्ट तिला अत्यंत चांगल्या प्रकारचं वस्त्र घालण्यासाठी मिळालं, सुगंधित द्रव्याने तिला आंघोळ करायला मिळाली आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तिला श्रोतपणापणाचा लाभ झाला. एका राणीला उच्च आसनावरती बसून ती धम्म उपदेश करू लागली. म्हणजे कितीही महान आहे बघा ना, किती म्हणजे परिवर्तनशीलता आहे आणि किती आश्चर्यकारक ही गोष्ट आहे. म्हणजे बुद्धाचा धम्म हा किती आश्चर्यकारक आहे. माणसाला सुखाला प्राप्त करून देण्यासाठी बुद्धाचा धम्म किती सहाय्यक आहे. आणि मल्लिका राणी सर्व काही तिच्या अटी पूर्ण करते, तिच्यासाठी उच्च आसन बनवते आणि छोट्याशा आसनावरती आपण बसते. खुजुत्रा अत्यंत प्रज्ञावान असते, अत्यंत बुद्धिवान असते असं म्हटलं आहे. पूर्व तिचं महान असं पुण्य असते आणि त्या महान पूर्व पुण्याईमुळे ती अत्यंत प्रज्ञावान असते आणि प्रज्ञावान असल्याकारणाने बुद्धांचा तात्काळ उपदेश ती श्रवण करते. जेव्हा आसनावर बसून ती मल्लिकेला आणि तिच्यासोबत 500 स्त्रियांना उपदेश करते तर अगदी जशाच्या तसा म्हणजे भगवंताने जसा उपदेश केला अगदी तसाच उपदेश खुजुत्रा दासी मल्लिका राणीला करते, त्या 500 स्त्रियांना करते. तर तिचा उपदेश श्रवण करून मल्लिका राणी त्या ठिकाणी श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होते असं म्हटलं आहे. म्हणजे बघा किती बुद्धाचा धम्म किती महत्त्वपूर्ण आहे. अगदी मल्लिका राणी सुद्धा धम्मामध्ये प्रतिष्ठित होते आणि मग खुजुत्राला म्हणते की खुजुत्रा तू दररोज विहारामध्ये जा, दररोज तू भगवंताचा उपदेश श्रवण कर आणि मला येऊन तू दररोज सांगत जा.
खुजुत्रा दासी दररोज विहारामध्ये जाते, भगवंताचा उपदेश श्रवण करते आणि पुन्हा मलिकेला आणि 500 स्त्रियांना येऊन ती उपदेश करत असते. म्हणजे असं करता करता खुजुत्रा एवढी प्रज्ञावान असते तर 84,000 उपदेश भगवंताचे मुखोगत करते. म्हणजे एवढी तिची प्रज्ञा असते बघा. आणि ती उपासिकेमध्ये उपदेश करण्यामध्ये भगवंताने तिला सर्वश्रेष्ठ स्थान दिलं. उपासकांना आणि उपासिकांना खुजुत्रा उपदेश करत होती, अत्यंत चांगल्या प्रकारचा, अत्यंत मार्मिक, कुठल्याही विषयावरती ती उपदेश करत होती. म्हणजे एवढी ती प्रज्ञावान होती, एवढी महान होती. कशामुळे? बुद्धाचा उपदेश तिने सर्वांनी केला. तिचं पूर्व पुण्य सुद्धा तसं असतं आणि त्या पूर्व पुण्याच्या बलामुळे ती सुखाला प्राप्त झाली. बघा, एका शिलाचं पालन केलं तिनं. म्हणजे जे कर्म ती करत होती त्या कर्माचा तिने त्याग केला, त्या कर्माला तिने नष्ट केलं, त्या कर्माला नाहीसं केलं. कारण चोरी कर्म ती करत होती. बुद्ध असे म्हणतात की शिलामध्ये प्रतिष्ठित होण्यासाठी, सद्धर्मामध्ये प्रतिष्ठित होण्यासाठी सुरुवातीला एकाही शिलाचं जरी तुम्ही पालन केलं तर महान तुमचं पुण्य होऊ शकते. आणि जसं जसं आपल्याला फळ मिळेल तसं तसं आपण शिलाचं पालन करावं. एका शिलाचं पालन करावं, 5 शिलाचं पालन करावं, 8 शिलाचं पालन करावं, 10 शिलाचं पालन करावं. म्हणजे शील हा मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत सुखाचा असा मार्ग आहे. म्हणून दुसरं कर्म या वर्षावासाच्या पवित्र कालावधीमध्ये आपण शिलाचं अनुसरण केलं पाहिजे. कायेद्वारा, वाचेद्वारा आणि मनाद्वारा कुठल्याही प्रकारचं अकुशल कर्म होणार नाही, वाईट कर्म होणार नाही. अशा प्रकारची भावना आपण मनामध्ये सतत चिंतन केलं पाहिजे. ध्यान मनन चिंतन करून तशा प्रकारची भावना आपण निर्माण केली पाहिजे. मी माझ्या कायने चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, प्राण्यांची हिंसा करणार नाही, मी माझ्या वाणीने खोटं बोलणार नाही, निंदालास्ती करणार नाही, चहाडी चुगली करणार नाही, व्यर्थ बडबड करणार नाही. मी माझ्या मनामध्ये राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, तृष्णा या सर्व विकारांना नष्ट करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे अशा प्रकारचं शिलाची भावना, शिलाचा सदाचार आपण धारण केला पाहिजे आणि सुखपूर्वक जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यानंतर भगवंत असे म्हणतात की आपण प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे. आपल्या मनाला संयमित ठेवण्यासाठी, आपल्या मनाला सुचरित मार्गावरती लावण्यासाठी. कारण मन अत्यंत चंचल आहे. फदनं चपलं चित्तं दुरखदुनिवार्यं उजुं करोति मेधावी उसुकारो तेजनं. मन हे अत्यंत चंचल आहे, मन अत्यंत दुर्दम्य आहे, अत्यंत कठीण आहे. या कठीण मनाला, या दुर्दम्य मनाला संयमित ठेवणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ज्याप्रमाणे माकड हे चंचल असते, माकडासारखं आपलं मन आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे की नाही. ज्याप्रमाणे माकड या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून या फांदीवर उड्या मारत असते, अगदी तशाच प्रकारे आपलं मन सुद्धा म्हणजे तसंच असतं. या विचारावरून त्या विचारावर, त्या विचारावरून या विचारावरती असं असंख्य नेहमी सदा सर्व काळ भटकत असते. या मनावरती आपण संयम ठेवला पाहिजे. मग या मनावरती संयम कसा ठेवावा? तर आपण आनापानसतीची भावना केली पाहिजे, आपण विपश्यना भावना केली पाहिजे, आपण समाधी भावना केली पाहिजे. म्हणजे ध्यान मनन चिंतन जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपला प्रज्ञा प्राप्त होऊ शकत नाही, सत्य गोष्टीबद्दल आपला ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून सत्य गोष्टीचं ज्ञान जर तुम्हाला करून घ्यायचं असेल, यथाभूतपणे, यथार्थपणे त्या सत्याला जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, समजून घ्यायचं असेल तर खऱ्या अर्थाने तुम्ही सुखाला प्राप्त होऊ शकता. म्हणून हा वर्षावासाचा अत्यंत पवित्र असा कालावधी आहे. ही बौद्ध परंपरा आहे. या बौद्ध परंपरेची आपण जोपासना करावी, त्याला वृद्धिंगत करावं, त्याला वाढवावं आणि त्याला वाढून बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार कशा प्रकारे होईल ही भावना आपण आपल्या चित्तामध्ये सदा सर्व काळ निर्माण केली पाहिजे. या वर्षावासाच्या पवित्र कालावधीमध्ये बनते अस्वजीजी तुम्हाला दररोज वेगवेगळ्या विषयावरती धम्मदेशना देत असतात. कारण त्यांचा वर्षावास हा 3 महिन्यापर्यंत आहे. 1 महिना तर होऊन गेला, आणखी 2 महिने आपल्याला एक सुवर्ण संधी आहे वर्षावासामध्ये दान कर्म करण्याची, शिलाचं पालन करण्याची, प्रज्ञेचा अभ्यास करण्याची. कारण ही संधी पुन्हा पुन्हा येत नाही, आहे की नाही. वर्षावासा संधी मग तुम्हाला पुन्हा 9 महिने वाट पाहावी लागते पुढचा वर्षावास येण्यासाठी. म्हणून या तसं पुण्यकर्म करणे म्हणजे फक्त काय वर्षावासामध्येच केलं पाहिजे असं नाही आहे. म्हणजे सदा सर्व काळ आपण पुण्यकर्म केलं पाहिजे, नेहमी आपण कुशल कर्म केलं पाहिजे. कारण कुशल कर्म करणे, पुण्यकर्म करणे हा सुखाचा पाया आहे की नाही. हे सुखाचा पाया आपण आपला मजबूत केला पाहिजे. सुखाचा पाया जर मजबूत असेल तर निर्वाणगामी अवस्थेचं जे सुख आहे त्याला आपण प्राप्त करू शकतो, त्याला आपण म्हणजे धारण करू शकतो. ते सुख आपल्या जीवनामध्ये आपण निर्माण करू शकतो. आणि म्हणून आज या मंगलमय प्रसंगी, या ऐतिहासिक त्रिरेश्म लेणीच्या पवित्र आणि पावन अशा या ठिकाणी म्हणजे ही धम्मदेशना देण्याची संधी म्हणजे प्राप्त झालेली आहे. खऱ्या अर्थाने हा जो परिसर आहे तर अत्यंत पवित्र आहे. सातवाहन राजाच्या काळामध्ये ही लेणी म्हणजे कोरण्यात आलेली आहे
असंख्य अनंत भिक्खूंचा या ठिकाणी वास असेल, वास्तव असेल, त्या भिक्षूंनी इथं ध्यान मनन चिंतन केलं असेल, जे त्यामुळे हे जे तरंग आहे, इथले जे वेव्ज आहेत, तर ते अत्यंत प्रसन्न आहे, अत्यंत आनंदी आहे आणि आल्हादायक आपल्या मनाला प्रसन्नता निर्माण करणारे आहे. म्हणून या परिसराचं पावित्र्य आपण नेहमी जोपासावं आणि दान, शील आणि प्रज्ञा या 3 धर्माला आपल्या जीवनामध्ये अंगीकृत करावं आणि आपलं जीवन हे जे मानवी जीवन आहे, हे मानवी जीवन सुखमय बनवण्याचा आपण प्रयत्न करावा. आजच्या या मंगलमय प्रसंगी खरं तर भंते अस्वजित यांची धम्मदेशना असते, परंतु त्यांनी ही मला संधी दिली, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांच्याप्रती मंगलमयतेची भावना व्यक्त करतो. आणि आपण जे काही ऑनलाईन धम्मदेशना श्रवण करत आहात किंवा नंतर आपण धम्मदेशना जे श्रवण करसाल, तर आपणा सर्वांच्या प्रती, या संपूर्ण सृष्टींच्या प्रती मंगलमयतेची भावना व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना आयुष्यवर्ण सुखाने बलप्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. साधु साधु साधु.